खरं तर जेव्हापासून मी चॅनल सुरू केलं ना तेव्हापासून फर्स्ट टाइम मी हे अशा प्रकारचा एक रिव्ह्यू करतोय. सो ह्या मंथच्या सुरुवातीलाच एक सॉन्ग रिलीज झालंय युट्यूब चॅनल वरती. त्या सॉन्गचं नाव आहे आली लखाबाई. आणि ते सॉन्ग मी एकदा ऐकल्यानंतर मला ते पुन्हा ऐकावंसं वाटलं आणि त्यानंतर मी बऱ्याचदा हे गाणं लूपवर ऐकलंय. ऍक्च्युली आताच्या घडीला आपण जर म्हटलं ना तर फिल्म ज्या येत आहेत किंवा जे काही प्रोजेक्ट येतात त्याच्यामध्ये बजेटचा किती कन्सेंट असतो हे आपल्याला फिल्म पाहिल्यानंतर दिसतंच. पण हे एक असं गाणं आहे ज्याच्यामध्ये टेक्निकल काम खूप उत्तम झालेलं आहे. खूप छान VFX आहेत आणि सगळीकडे म्हणजे आपल्याला जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक व्हिज्युअल ट्रीट वाटतं. ज्या प्रकारे सॉन्गची सिनेमॅटोग्राफी केली गेली आहे किंवा स्क्रीन प्ले केला गेलाय अख्ख्या सॉन्गचा, तर आपल्याला ना ऍक्च्युली खूप आय प्लीजिंग वाटतं. पण ज्या प्रकारे कलर टोन वापरला गेलाय ह्या गाण्यामध्ये हा खूप अपिलिंग आहे. या गाण्यामध्ये जे स्पेशल इफेक्ट वापरले गेले ते तुम्हाला प्रामुख्याने आवडतील. आणि एका डिव्होशनल जॉनरा मधलं सॉन्ग आहे त्यामुळे आपण त्याच्याशी आपोआप कनेक्ट करू लागतो. आणि त्याच्यामध्ये जे साऊंडचं काम केलं गेलं आहे, कारण मी पर्सनली म्युझिक साऊंड याच्याशी मी खूप रिलेट करतो आणि मला ते साऊंडचं लेअरिंग केलेलं मला प्रचंड आवडतं. एक कोरीव काम केल्यासारखं मला वाटतं आणि तसंच मला ह्या गाण्यात देखील वाटलंय. तुम्ही हे गाणं एखाद्या चांगल्या म्युझिक सिस्टमवर किंवा चांगले हेडफोन्स लावून ऐका. मी 100% गॅरंटी देतो की तुम्हाला खूप उत्तम काहीतरी ऐकल्याचा नक्की फील येईल. ह्या गाण्यात आपल्याला लखाबाईच्या भूमिकेमध्ये अमृता धोंडगे दिसते आणि ज्या प्रकारे तिचं ट्रान्सफॉर्मेशन होतो आणि ज्या प्रकारे तिचा स्क्रीन प्रेझेन्स आहे, तिची एनर्जी आहे, हे तुम्हाला खूप आवडेल. आता हे सॉन्ग तुम्हाला कुठे पाहायला मिळेल, तर हे सॉन्ग तुम्हाला पाहायला मिळेल हितेश मोडक ओरिजिनल्स या युट्यूब चॅनलवरती. हितेश मोडक यांनीच ह्या गाण्याला कंपोज केलेलं आहे आणि मी एक नक्की सांगू शकतो की खूप उत्तमरित्या म्हणजे अतिशय टिपिकल कंपोजिशन न ठेवता खूप उत्तम काम केलेलं आहे हितेश मोडक यांनी आणि मला प्रचंड आवडलेलं आहे हे गाणं. तुम्ही हे एकदा जाऊन नक्की पहा हे गाणं आणि हो, इतरांबरोबर नक्की शेअर करा हा व्हिडिओ, म्हणजे त्या गाण्याबद्दल जास्तीत जास्त लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण होईल. कारण जसं मी म्हटलं की आपल्या मराठी कॉन्टेंट बद्दल मला लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायची आणि त्याच हेतूने मी हे काम हाती घेतलेलं आहे. त्यामुळे तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवा, म्हणजे त्या गाण्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता आपसूक वाढेल आणि लोक ते गाणं पाहतील.